बसवरत्न पुरस्कार आमचे बंधू यांनी आणि गोडके साहेब आणि भैया वैद्य साहेब यांनी खूप एक महिन्यापासून तयारी करत होते आणि पुरस्कार जे तुम्ही निवडले अतिशय योग्य चांगले एक अभ्यासू त्याचे समाजामध्ये नाव आहे, समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, त्यांनी समाजासाठी काय तर देणं आहे, अशा लोकांचा सत्कार करणं खूप काळाची गरज आहे. आणि हे ओळखून आमच्या सुमित भाऊंनी या कार्यक्रमाचं सगळं नियोजन केलं आणि करत असताना त्यांनी कल्पना दिली की माने साहेबांची माझी मागच्या 15 वर्षापासून संबंध आहे आणि आम्ही सुमित भाऊ अनेक दिवसापासून आम्ही वेगवेगळ्या विषयामध्ये चर्चा करत असतो. कुणाला याची कल्पना मिळते कधी टेलिफोनच्या माध्यमातून, कधी पर्सनल भेटून, कधी मोबाईलमध्ये भेटून काय समाजाच्या अडीअडचणी असतील, समाजाच्या देणं घेणं म्हणजे काय असेल, लोकांचं काय देणं घेणं असेल, त्या माध्यमातून सातत्याने आमच्या दोघांचं एक चांगलं कम्युनिकेशन, एक चांगला कॉन्टॅक्ट आहे. हे जे पुरस्कार दिले ते खरंच खूप वाचण्यासारखं तुम्ही दिलेलं आहे. व्यासपीठावर आदरणीय आत्तीबाबा सर आहेत, आमचे KCRचे अध्यक्ष प्रत्येक साहेबांनी सर्व सरकारी मित्रांनी हे कार्यक्रम यशस्वीपणे घडवून आणण्यास प्रयत्न केला. त्याला पुरस्कार मिळाला आणि योग्य सगळ्यांना पुरस्कार मिळत नसतं आणि अमित भैयांनी एवढा त्याचा अभ्यास केला. पुरस्कार कुणाला दिलं पाहिजे, कुठल्या समाजातल्या लोकांना दिलं पाहिजे, त्यांचं कार्य काय असलं पाहिजे, कार्य कशा पद्धतीने त्यांनी करतात. जेव्हा माझ्याकडे आले गेले 4-5 दिवसापूर्वी आमच्या भैयाने अमित भाऊ यांनी सांगितलं की मला आपल्या हस्ते आणि आपल्या उपस्थितीत हा कार्यक्रम करायचा आहे, पण काही नियोजित कार्यक्रमामुळे मला थोडीफार उशीर झाला आणि आपल्या सोलापूरमध्ये हे जे प्रतिष्ठान आहे त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक निकाय कामं मागच्या 1-4-6 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात केलं. हा समाजामध्ये खूप मोठा मेसेज गेला आहे आणि आज समाजामध्ये काम करत असताना चांगल्या लोकांची गरज आहे. सोमेश वैद्य, आमच्या दुर्गे साहेब, आमचे भैया हे सगळ्यांनी मिळून अतिशय चांगलं एक सुरुवात कामाला केली म्हणायला हरकत नाही. मी त्याला सगळ्यांना म्हणजे पुरस्कार सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि असंच कार्यक्रम करून तुम्ही करत राहा. निश्चितपणे दिलीप माझ्या तुमच्या पाठीशी राहील एवढंच आजच्या बोलतो.